यंदाच्या श्रावण महिन्याला 5 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे आदल्या दिवशी दीप अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. श्रावण महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी आषाढ अमावस्या साजरी केली जाते. आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू हे निद्रासनात असतात. या दिवसापासूनचा चातुर्मास सुरू होतो. हा चातुर्मास 4 महिन्यांचा असतो. हा चातुर्मास सुरू झाल्यानंतरची पहिली अमावस्या म्हणून आषाढ अमावस्या साजरी केली जाते. या अमावास्येला आषाढ अमावस्या किंवा दीप अमावस्या म्हणूनही ओळखले जाते. महाराष्ट्रात या अमावास्येला गटारी अमावस्या असेही संबोधतात. यंदाच्या वर्षी ही अमावस्या 4 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे. यंदाचा श्रावण महिन्याला 5 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे आदल्या दिवशी दीप अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. या अमावास्येला दिव्यांची खास आरास केली जाते आणि त्याची पूजा केली जाते. या दिवशी दिव्यांची पूजा करण्याचे विशेष करून खास महत्त्व आहे. अमावास्येला दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याचे स्वागत केले जाते. प्रत्येक ठिकाणी या अमावास्येची पूजा करण्याची वेगवेगळी पद्धत आहे. दिव्यांचे मांगल्य आणि समृद्धी आपल्या आयुष्यात नेहमी नांदावी यासाठी आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीप पूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते. या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने आपल्यावर कृपा राहते. दिवशी दिव्यांची पूजा केल्याने आपल्यावर कृपा राहते आणि आयुष्यातील अंधकार दूर होऊन आयुष्य हे दिव्यांच्या प्रकाशासारखे उजळते अशी काही जणांची धार्मिक श्रद्धा आहे. तसेच या दिवशी पूजा केल्याने सुख शांती नांदते असे मानले जाते. कोणत्याही कार्याचा शुभारंभ करताना दिवा लावून देवाची मनोभावे पूजा केली जाते. अंधारातून प्रकाशाकडे जाताना दिवा हे मांगल्याचे प्रतीक आहे. त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्यांचे महत्त्व मानले जाते. दीप अमावस्येला पहाटे लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ कपडे परिधान करावे. गरम पाण्यात दिवे स्वच्छ पाण्यात धुवून घ्या. त्यानंतर ते दिवे एका कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यावेत. त्यानंतर तुमच्या घरातील पाटाभोवती सुंदर रांगोळी काढून त्यात रंग भरावे. मांडलेल्या पाटावर स्वच्छ लाल कापड टाकून त्यावर दिवे मांडावे. त्यानंतर त्या दिव्यांची हळदी कुंकू आणि फुले वाहून पूजा करून घ्यावी. त्यानंतर त्या दिव्यांना प्रज्वलित करून त्यांना मनोभावे नमस्कार करावा. दीप अमावस्येची पौराणिक कथा वाचून नंतर आरती करावी. त्यानंतर दूध आणि साखरेचा नैवेद्य ठेवावा.